नमस्कार रसिक श्रोते हो. श्रवणीयच्या आजच्या सदरात मी रश्मी चाफेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझा आणखीन एक लेख, ज्याचं नाव आहे बाथरूम सिंगर्स. आजचा विषय जरा वेगळा आहे. हा विषय आहे बाथरूम सिंगर्सच्या गानकलेचा आणि त्यांच्या आत्मविश्वासाचा. आपल्यापैकी बरेच जण या कॅटेगरीमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हे आहे जगातल्या सर्व बाथरूम सिंगर्सचं आत्मकथन. आम्ही बाथरूम सिंगर्स. आमची जमात काही वेगळीच, अगदी स्पेशल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही चांगलंच गातो, हा आमचा आत्मविश्वास आहे. आता तुम्ही म्हणाल की दुसऱ्यांना कधी विचारलंय का कसे गाता ते? तर त्या भानगडीत आम्ही पडत नाही, कारण त्यांनी आम्हाला काहीच फरक पडत नाही आणि त्यांच्या मतानुसार आम्ही काही ठरवत नाही. असो, तर आम्ही बाथरूम सिंगर्स. एकदा का आम्ही गायला सुरुवात केली की इतके तल्लीन होऊन जातो की काही विचारूच नका. संगीतातला असा कुठला प्रकार आहे जो आम्हाला येत नाही? ख्याल, ठुमरी, तराणा, अभंग, लावणी, गझल, भावगीत, अगदी रॅप, फ्युजन आणि बरंच काही. आम्ही सगळं गातो. त्यात भेदभाव नाही म्हणजे नाही. आणि जे गातो ते नेहमीच अगदी मनापासून मोकळ्या आवाजात गातो. आम्ही गातो तेव्हा खर्जातले असो किंवा तारसप्तकातले असो, स्वर काय लागतात म्हणून सांगू. आहाहाहा, प्रत्येक स्वर सच्चा, इतका की आम्ही स्वतःला दाद देऊन जातो. आम्ही गात असताना त्या गाण्यातले भाव हुबेहूब ओरिजिनलसारखे, अगदी गीतकाराला अपेक्षित असलेले. आमचे आलाप, आमच्या ताना, आमच्या आवाजाला असणारी फिरत, याविषयी आम्हीच काय बोलणार, कारण सगळंच अगदी अवर्णनीय. एकंदरच गाण्याचा दर्जा अतिशय उत्कृष्ट. आणि हे सगळं वाद्यांचा वापर न करता. आमच्या मैफिली रोज होत असतात. छोट्या असल्या तरी रोज होतात. आम्हीच आम्हाला दिलेले कालचे वन्स मोर पुढे चालू राहतात. दाद मिळतच राहते. आमच्या मैफिलींना साऊंड चेकची गरज भासत नाही, त्यामुळे त्यात वेळ जात नाही. आणि साऊंड सिस्टीमचे प्रॉब्लेम्सही कधी येत नाहीत. आमचा आवाज बसला म्हणून आमची मैफिल कधीच रद्द होत नाही. कारण उगाच कारणं द्यायला आम्हाला आवडत नाही. ह्यालाच म्हणतात ना डेडिकेशन. आणि ह्या कारणं न देण्याच्या स्वभावामुळे, डेडिकेशनमुळेच आम्हाला सतत वाहवा मिळत राहते. आमच्या मैफिलींवर मैफिली होत राहतात आणि आम्ही मनापासून गात राहतो. म्हणजे अगदी गाते रहो, जीते रहो असं. आणि तेच तर आम्ही करतो. पुन्हा पुन्हा करतो, न कंटाळता मैफिली करत राहतो आणि त्या मैफिलीत विविधता रंगत आणत राहतो. तर असे आम्ही हे बाथरूम सिंगर्स. आमच्या ह्या मैफिली अशाच होत राहोत. आम्हाला गाण्याची उमेद देत राहोत, जगण्यातला आनंद देत राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळी, मला सांगा, तुमच्या आजूबाजूला असे बाथरूम सिंगर्स नक्कीच असतील ना? त्यांना हा ऑडिओ नक्की फॉरवर्ड करा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.